केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचा दौरा केलेला आहे। अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा ते आढावा घेणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा परिस्थितीचा ते आढावा घेण्यासाठी रविवारी आज उच्चस्तरीय बैठक देखील घेणार आहेत। केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा बैठक घेत आहेत आणि तेथे दहशतवाद विरोधी कारवाया तीव्र करण्याबाबत व्यापक मार्गदर्शक तत्त्व देखील आखली जातील अशी अपेक्षा आहे। 29 जून पासून सुरू होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेची तयारी सुरू आहे। विमानतळ आणि रेल्वे स्थानक ते तीर्थक्षेत्र बेस कॅम्प या मार्गावर सुरळीत व्यवस्था आणि सर्व यात्रेकरूंची योग्य सोय व्हावी यावर भर देणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी श्रेयस पांडे। श्रेयस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहे। अमरनाथ यात्रा येऊ घातलेली आहे आणि त्याच्या संदर्भात ही बैठक होणार आहे। या संदर्भात काय सांगा? तिसऱ्यांदा ज्यावेळेला आता मोदी सरकार स्थापन झालं त्यानंतर पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत आणि मूळ म्हणजे 11 वाजता उच्चस्तरीय गृहमंत्री अमित शहा बैठक घेणार आहेत। सुरक्षा यंत्रणेच्या संदर्भात ही फार महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि जे आपण पाहतो सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत, कारण ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला त्या दिवशी सुद्धा यात्रेसाठी जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आलेला होता आणि काही जणांचा तिथे मृत्यू झाला होता। त्यामुळे सातत्याने ह्या ज्या घटना घडत असतात त्याला आळा घालण्यासाठी आणि NIA आणि ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्याचे मुख्य सचिव उपस्थित असतील ज्या बैठकीमध्ये, या बैठकीचं नेतृत्व अमित शहा करतील आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचा ते आढावा घेणार आहेत। त्यामुळे अमित शहा यांचा हा दौरा फार महत्त्वपूर्ण समजला जातोय। जी अगदीच आपण बघतोय अमरनाथ यात्रा आता होणार आहेत। लाखो भाविक तिथे पोहोचत असतात आणि नागरिकांच्या मनात या दहशतवादामुळे कुठेतरी एक भीती असते आणि त्यामुळे व्यवस्थित सुरळीत व्यवस्था तिथे झाली पाहिजे हे महत्त्वाचं असतं। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।